हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण सुरू केलं चॅप्टर नंबर 5 ऑफ युअर सायन्स पार्ट 2, ज्याचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आपण काही काय पाहिलं आहे मुलांना आत्तापर्यंत, सांगा बरं मला. वी हॅव सीन की जी तुमची एनर्जी आहे ती कशी जनरेट होते अँड विच एनर्जी आर वी लुकिंग फॉरवर्ड टू. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण पाहिलं, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये कशी जनरेट होते, तुमच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कशी जनरेट होते, परत अजून कुठल्या तुमच्या न्यूक्लिअर झाला, परत तुमचा जो नॅचरल गॅसवाला होता त्याच्यात कशी जनरेट होते, बट त्याचे जास्त डिसएडव्हान्टेजेस होते एन्व्हायरमेंटला, राईट. सो आपण पुढे पाहिलं थोडे इको फ्रेंडली वेज, तुमचा हायड्रो इलेक्ट्रिक बेस्ड पॉवर प्लांट आणि तुमचा विंड बेस्ड पॉवर प्लांट, राईट. हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये आपण पाणी वापरलं आणि विंडमध्ये विंड एनर्जीतली कायनेटिक एनर्जी, सो ज्याच्याने मिनिमम एन्व्हायरमेंटला हार्म झाला, राईट. नाव वी आर गोइंग टू लुक फॉरवर्ड टू युअर सोलार एनर्जी. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सोलार एनर्जीनी आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कशी प्रोड्यूस करतो. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करायला सोलार एनर्जी. आत्ता तुम्ही पाहिला असेल, इट इज अ व्हेरी ट्रेंडिंग टॉपिक. सोलार एनर्जी बाबतीत शिकतोय की नाही. मोठे मोठे सोलार पॅनल्स आपण बघितलेत लोकांच्या घरांवरती, कंपनीजवरती, की ज्याच्याने इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस होते, राईट. आता सोलार एनर्जीकडून इलेक्ट्रिकल एनर्जीकडे कन्व्हर्जनसाठी दोन वेज आहेत. काय आहेत? दोन वेज. फर्स्ट वेमध्ये तुमचा जो सोलार एनर्जी आहे that gets directly converted into electrical energy. That gets directly converted into electrical energy. आणि सेकंड वे मध्ये तुमची सोलार एनर्जी कन्वर्ट होते थर्मल एनर्जी मध्ये आणि थर्मल वरून ती होते इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. इन दिस सिरीज इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं की नाही आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती आता सगळे प्रिन्सिपल्स होते आपले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या बेसिसवरती आतापर्यंत आपण सगळं पाहिलं. आता फर्स्ट वेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वापरलं जाणार नाहीये. एक फोटोव्होल्टाईक सेल नावाचा डिव्हाइस असतो ज्यात सोलार एनर्जी डिरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट काढा, लगेच मी बाजूला जाते. ठीक आहे, फर्स्ट वाली बघायची आता आपण. सो फर्स्ट वे मध्ये काय सांगितलंय की सोलार एनर्जी directly gets converted into electrical energy. आणि हे कुणाच्या मदतीने होतोय कन्वर्जन? सोलार फोटोव्होल्टाईक सेल. हे जे कन्वर्जन आहे तुमचं सोलार एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे होते विथ द हेल्प ऑफ सोलार फोटोव्होल्टाईक सेल. ठीक आहे, सो सोलार फोटोव्होल्टाईक सेलमधून जे कन्वर्जन होणार आहे त्याला बोलायचं सोलार फोटोव्होल्टाईक इफेक्ट. सोलार फोटो ठीक आहे, हे जे कन्वर्जन आहे सोलार एनर्जी टू डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन अ सोलार फोटोव्होल्टाईक सेल,
त्याला बोलायचा सोलार फोटोवोल्टाइक इफेक्ट. त्याला बोलायचा सोलार फोटोवोल्टाइक इफेक्ट. ठीक आहे, क्लिअर. आता हे जे सोलार फोटोवोल्टाइक सेल आहेत, जे सोलार सेल्स आहेत, ते बनवले जातात सिलिकॉननी, मेड अप ऑफ सिलिकॉन. सिलिकॉन नावाच्या एका सेमी कंडक्टरनी ते बनवले जातात. सिलिकॉन काय आहे? सेमी कंडक्टर. सी. आणि अजून एक गोष्ट, ही एनर्जी जी आहे डीसी इन नेचर. तुम्ही सायन्समध्ये शिकलाय की नाही इलेक्ट्रिकल एनर्जीची टाईप एसी अँड डीसी. सो जी सोलार एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी आपण बनवतोय दॅट इज डीसी इन नेचर. दॅट इज डीसी इन नेचर. एवढं लक्षात ठेवायचं. हे 4 पॉईंट लक्षात ठेवताल. फर्स्ट ह्याच्यात काय होणार आहे, फोटोवोल्टाइक सेलमध्ये सोलार एनर्जी डिरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. सेकंड, जे त्या डिव्हाइसला काय बोलतात, सोलार फोटोवोल्टाइक सेल. त्या गोष्टीला, या कन्व्हर्जनला काय बोलायचं, सोलार फोटोवोल्टाइक इफेक्ट. आणि ते सेल्स कशापासून बनलेत, सिलिकॉन विच इज अ सेमीकंडक्टर. आणि जी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे ती एसी असणार आहे का डीसी, डीसी इन नेचर. ठीक आहे, क्लिअर. टेक दिस स्क्रीनशॉट ॲज वेल. ठीक आहे. सी, इथे पण दिलंय तुम्हाला ती इक्वेशन. एनर्जी इन सनलाइट अंडर फोटोवोल्टाइक इफेक्ट गेट्स कन्वर्टेड टू डीसी इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे, क्लिअर. चलो आता पुढे जाऊयात. आता पहा इथे काय सांगितलंय. If two solar cells are connected in series as shown in 5.23. सिरीज म्हणजे आजूबाजूला. जर 2 सोलार सेल कनेक्ट केलेत सिरीज मध्ये, तर the potential difference obtained from this combination is addition of the potential difference of individual solar cell. काय होतो याचा अर्थ, हा एक सोलार सेल 1 आहे, सोलार सेल 1, हा आहे सोलार सेल 2. आता ह्याला कनेक्ट कसं केलंय, सिरीज मध्ये. अरे ठीक आहे. सो इथे आहे तुमचा सोलार सेल 1, इथे आहे तुमचा सेल 2. सिरीज म्हणजे आजूबाजूला मुलांनो, आणि हे कनेक्टेड आहेत, राईट. दीज आर कनेक्टेड. तर ह्यांनी काय सांगितलंय की जर अशी कंडिशन असेल की ते आजूबाजूला आहेत इन अ सिरीज कनेक्शन, तर potential difference obtained from this combination is addition of the potential difference of individual solar cell. आता ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स V1 पकडा, ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स V2. तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये नेहमी जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो V1 प्लस V2 असणार आहे. जो टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे या कॉम्बिनेशनचा दॅट इज गोइंग टू बी V1 प्लस V2. ठीक आहे, किंवा इथे 3 लिहूस तोपर्यंत आपण लिहू V टोटल. ठीक आहे. जर 2 सोलार सेल एका सिरीज कनेक्शन मध्ये असतील तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 1 प्लस पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 2. ठीक आहे.
However, the current generated from the combination is equal to current from individual cell. It means that when solar cells are connected in series from the individual cells are not added. जर हे पोटेन्शियल डिफरन्स झालं, आता जे करंट आहे, करंट जे आहे दॅट इज नॉट ॲडिशन. इंडिव्हिज्युअल सोलार सेलचा जे करंट आहे तो सांगायचा. जर सिरीजमध्ये आहे ह्याला कुठलं कॉम्बिनेशन म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन. जर हे एका सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत दोन सेल तर त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स नेहमी काय असणार आहे? V1 + V2 जे टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे. बट त्यांचा टोटल करंट जो आहे तो ॲडिशननी नाही सांगितला जात. दॅट इज नॉट ॲडेड. जर विचारलं व्हॉट इज करंट तर कुठल्या पण एका सेलचा करंट तुम्ही सांगू शकता. इंडिव्हिज्युअल सेलचा करंट सांगायचा. टोटल करंट इंडिव्हिज्युअली सेलचा जो करंट आहे तो सांगायचा. current is equal, total current is equal to individual cells current, individual cells current. ठीक आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तर दोघांचं V1 V2 ॲड करायचा. बट जर टोटल करंट विचारलं तर कुठल्या पण एका सेलचा इंडिव्हिज्युअल करंट तुम्ही सांगू शकता. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट ॲड केला जात नाही बट दोन्हीचा पोटेन्शियल डिफरन्स ॲड केला जातो. ठीक आहे, काढून घ्या हे. किंवा ह्याला एक मिनटं, ह्याला तुम्ही शॉर्टमध्ये I total इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2. करंट जे आहे दॅट इज I, हां आयने डिनोट केला आहे करंटला. V1 जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आहे. कुठे लिहू? V इज पोटेन्शियल डिफरन्स, I इज करंट. ठीक आहे. सो I टोटल इज I1 इज इक्वल टू I2 की एखाद्या कुठल्या इंडिव्हिज्युअलचा. बट जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते नेहमी समेशन असणार आहे. तुमच्या कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? सिरीजच्या कॉम्बिनेशनमध्ये. ठीक आहे, लिहून घ्या पटकनी. नेक्स्ट आहे पॅरलल कॉम्बिनेशन मुलांनो. नेक्स्ट इज युअर पॅरलल कॉम्बिनेशन. वेट, आता बाजूबाजूला असल्यावरती बोलायचं सिरीज कॉम्बिनेशन. बट सेल 1 आणि सेल 2. ठीक आहे. ह्याला बोलायचं पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन. सो जेव्हा सेल 1 आणि सेल 2 वर खाली पॅरलल लाईन्समध्ये कनेक्टेड असेल त्याला बोलायचं पॅरलल कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय बघितलं? पोटेन्शियल डिफरन्स जो टोटल आहे तो काय असतो? समेशन ऑफ बोथ द पोटेन्शियल डिफरन्स. बट तुमच्या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये फॉर एक्झाम्पल V1 I1 V2 I2. V काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स. I काय आहे? करंट. सो जेव्हा आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये बघताल तेव्हा इथे पहा तुमचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, तुमचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कधी ॲड केला जात नाही. तिथे पोटेन्शियल डिफरन्स ॲड होत होता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. बट पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स ॲड होत नाही. पोटेन्शियल डिफरन्स जर सांगायचा असेल तर इंडिव्हिज्युअल सेलचा पोटेन्शियल डिफरन्स इक्वल आहे टोटलला. ठीक आहे. सो टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 1 इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 2.
सो इथे पोटेन्शियल डिफरन्स ॲड केला आहे का सिरीज कॉम्बिनेशन सारखा? नाही, इथे पोटेन्शियल डिफरन्स ॲड करत नाही. बट इथे करंट ॲड करतात. करंट जो आहे I1 प्लस I2, टोटल करंट इज करंट ऑप्टेन फ्रॉम सेल 1 अँड प्लस करंट ऑप्टेन फ्रॉम सेल 2, ह्याचं समेशन. उलट आहे फक्त एवढं, सिरीजमध्ये करंट ॲड केला जात नाही, इंडिव्हिज्युअल सेलचा घेतला जातो, बट पोटेन्शियल डिफरन्स ॲड केला जातो. आणि पॅरेलल कॉम्बिनेशनमध्ये करंट ॲड केला जातो, पोटेन्शियल डिफरन्स इंडिव्हिज्युअल सेलचा सांगितला जातो. ठीक आहे. असेच आपण मेनी सिरीज आणि पॅरेलल कॉम्बिनेशनमध्ये सोलार सेल लावून जे पोटेन्शियल डिफरन्स, जो अमाऊंट ऑफ करंट आपल्याला पाहिजे तसं ऑप्टेन करू शकतो. सिरीज आणि पॅरेललमध्ये सोबत लावून जेवढी अमाऊंट ऑफ करंट तुम्हाला पाहिजे, जेवढा अमाऊंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला हवा आहे, आपण तो क्रिएट किंवा जनरेट करू शकतो. लिहून घ्या हे. चला, चलो पुढे जायचं. आता पहा इथे, मेनी सोलार पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड इन पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड करंट. ठीक आहे, ते कळलंय. आता बघा, एक सोलार सेल आहे. ठीक आहे, many solar cells come together to form a solar panel. जेव्हा खूप सारे सोलार सेल्स सोबत येणार, ते काय फॉर्म करणार आहेत? एक सोलार पॅनल. आणि जेव्हा खूप सारे सोलार पॅनल सोबत येणार आहेत, तेव्हा ते फॉर्म करणार सोलार स्ट्रिंग. आणि सोलार स्ट्रिंग्स जर सोबत आले तर ते फॉर्म करणार आहे सोलार अरे. ठीक आहे, इथे तुम्हाला प्रॉपरली दिले. मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज form a solar string and many solar strings connected in parallel form a solar array. जेव्हा इथे पण पहा, सेल आहे, सेल पासून आपल्याला सोलार पॅनल भेटला. आता सोलार पॅनल जेव्हा सिरीज मध्ये असेल, आजूबाजूला असेल, तेव्हा तो काय फॉर्म करणार आहे? सोलार स्ट्रिंग. आणि हे जे सोलार स्ट्रिंग ते जेव्हा पॅरेलल मध्ये असणार आहेत, तेव्हा दॅट इज गोइंग टू फॉर्म अ सोलार अरे. ठीक आहे, हा 5.26 पण करून जाताल एक्झामसाठी मुलांनो. द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलार सेल इज DC. हे आपण केलंय की जी पॉवर आपण जनरेट करतोय सोलार सेलमध्ये, फोटोवोल्टाईक सेलमध्ये, ती काय आहे? DC. बट भरपूर अप्लायन्स जे आहेत त्यांना DC नाही, AC लागतं. Which form of electrical energy त्यांना AC लागतं. So in applications which need DC power, example electrical lights based on light emitting diodes, the energy can be directly used. Yes, ज्या appliancesला तुमचा काय लागणार आहे? DC करंट लागणार आहे, तो तर डिरेक्टली यूज करू शकतो. बट AC अप्लायन्स जे AC करंट वापरतो, तो काय करणार? तेव्हा ती जी DC आहे, DC करंट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इनटू AC विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर एक डिवाइस आहे जो DC करंटला AC करंटमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. However, since the energy from solar cell is available only in presence of sunlight, the energy has to be stored in batteries for use later. जे सोलार एनर्जी आहे हे पण लक्षात ठेवा
की सोलार एनर्जी कधी भेटणार आहे, फक्त सनलाईटमध्ये. मग रात्रीचं काय वापरायचं, म्हणून ही जी सोलार एनर्जी आहे ती बॅटरीजमध्ये स्टोअर केली जाते. सोलार बॅटरीज ती सोलार एनर्जी स्टोअर करून ठेवते. Most of the equipment in domestic as well as industrial use run on which AC power. In such case, DC solar power must be converted to AC using electronic device called inverter. ठीक आहे, इन्व्हर्टर पण झालं आणि ट्रान्सफॉर्मर पण झालं. वन ट्रान्सफॉर्मर सोबत अजून एक आहे, दॅट इज इन्व्हर्टर. सॉरी मुलांना, एकच सेकंड. ट्रान्सफॉर्मर पुढच्या ह्याच्यासाठी आहे, मी कन्फ्यूज झाले इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये. सो जे तुमचा डी सी आहे तो जेव्हा ए सीमध्ये कन्वर्ट होणार आहे, इट इज गोइंग टू बी कन्वर्टेड विथ द हेल्प ऑफ इन्व्हर्टर. ठीक आहे, मी इन्व्हर्टरला चुकून ट्रान्सफॉर्मर बोलले. जो इन्व्हर्टर आहे तो काय करणार आहे, डी सी करंट इंटू ए सी करंट. ठीक आहे. Then we have seen that many solar panels can be connected together to generate whatever amount of energy we require. खूप सोलर पॅनल आपण सोबत कनेक्ट करू शकतो. कशासाठी, की आपल्याला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी आपण ऑप्टेन करू शकतो. ॲज शोन इन फिगर 5.28, जे एक सोलार फोटोवोल्टाईक स्टेशन आहे, द डी सी पॉवर जनरेटेड फ्रॉम दिस पॅनल इज फर्स्ट कन्वर्टेड इंटू ए सी पॉवर. जे डी सी आहे तो कशात कन्वर्ट होणार आहे, ए सीमध्ये सगळ्यात पहिल्या स्टेपला. अ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म्स द वोल्टेज अँड करंट लेवल ऑफ जनरेटेड पॉवर अँड देन इट इज फेड टू इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आता मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं इन्व्हर्टरच्या यूजनी डिरेक्ट डी सी जे आहे ते ए सीमध्ये कन्वर्ट होतं. मग ट्रान्सफॉर्मर नावाची एक डिव्हाइस आहे, ते काय करतं, वोल्टेज आणि करंट लेवल चेंज करतं. जसं लागल तसं त्याला चेंज करतं. जी लेवल पाहिजे वोल्टेज आणि करंटची ती जनरेट करतं आणि मग सगळीकडे सप्लाय करतं. ठीक आहे. सगळ्यात पहिलं हे फोटोवोल्टाईक सेल आहेत, हे सोलार पॅनल कनेक्ट केलेत. सोलार पॅनल तुमची लाईट ट्रॅप करणार, तुमची सनलाईट ट्रॅप करणार आणि फोटोवोल्टाईक सेलमध्ये काय होणार आहे, तुमचा जनरेशन ऑफ डी सी. मग जसा डी सी जनरेट झाला इन्व्हर्टरच्या हेल्पनी आपण काय कन्वर्ट केला, त्याच्या कशात कन्वर्ट केला, ए सीमध्ये. आता हा ए सी जो आहे त्याला ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट करेल अमाऊंट ऑफ जे वोल्टेज हवं आहे, जे करंट हवं आहे त्याच्यात, आणि मग तो करणार सगळीकडे डिस्ट्रीब्यूट मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये. ठीक आहे. In this way, electricity is generated without any fuel combustion. सोलार पॅनलमध्ये काही फ्यूल वापरलं का, नाही. However, since the energy is generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime. एकच डिसएडवांटेज आहे, फक्त डे टाईममध्ये सोलार सेल एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. बट येस, त्या डिसएडवांटेजला पण आपल्याकडे एक रस्ता आहे की मोठ्या मोठ्या बॅटरीजमध्ये ते स्टोअर केलं जातं. See, we have seen thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. Thermal energy can also be generated from solar radiation. पहिलं thermal energy कुठून जनरेट होत होती, स्टीम. बट आता आपण कशातून करणार आहोत, जो सेकंड वे होता, पहिला काय होता, डायरेक्टली सनलाईट सोलार एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत होती विथ द हेल्प ऑफ फोटोवोल्टाईक सेल. अँड सेकंड मेथड काय होता, सोलार एनर्जी टू थर्मल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, है ना. सो दिस इज द सेकंड वे. पहा कसं काय, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट, तेच तुमचे सोलार पॅनल्स जे सनलाईट कलेक्ट करणार. ॲब्झॉर्बर फॉर ॲब्झॉर्बिंग कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. आता कॉन्सन्ट्रेटर्स नावाचा जो डिव्हाइस आहे तो सनलाईट कॅप्चर करणार. ॲब्झॉर्बर नावाचा डिव्हाइस त्या सनलाईटला ॲब्झॉर्ब करणार आणि ती ॲब्झॉर्ब सनलाईट जी आहे ती कन्वर्ट होणार स्टीम टर्बाईनमध्ये, आणि ती स्टीम टर्बाईन इलेक्ट्रिकल जनरेटरला फिरवणार आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. सो हे स्टीम टर्बाईन पासून तर सेमच आहे जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अख्खं करत आलो आहे, की टर्बाईन फिरणार कुठल्या तरी एनर्जीनी आणि तो मग नंतर फिरवणार जनरेटरला आणि जनरेटर प्रोड्यूस करणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. फक्त इथे डिफरन्स काय आहे,
पहिलं येणारं डिव्हाइस कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग सनलाईट. सेकंड येणार आहे ॲब्झॉर्बर, की जी कलेक्ट झालेली सनलाईट आहे त्याला तिने ॲब्झॉर्ब केली आणि कन्वर्ट केली त्याला इनटू स्टीम. ठीक आहे. Many reflectors reflect and concentrate solar radiation on the absorber. जे सोलार रेडिएशन आहे त्याला कलेक्ट आणि ॲब्झॉर्ब करायला खूप रिफ्लेक्टर्स आणि ॲब्झॉर्बर्स असतात. ठीक आहे, दॅट्स इट. कळल्या 2 वेज सोलार एनर्जी कसं वापरतो. सगळ्यात पहिला आहे फोटोवोल्टाईक इफेक्ट, ज्याच्यात सोलार एनर्जी गेट्स कन्वर्टेड डिरेक्टली इनटू वॉट, इलेक्ट्रिक एनर्जी. सेकंड काय वे आहे की कॉन्सन्ट्रेटर्स ट्रॅप करणार तुमची सोलार एनर्जी, मग ॲब्झॉर्बर्स त्याला ॲब्झॉर्ब करून स्टीममध्ये कन्वर्ट करणार आणि मग स्टीमनी ती टर्बाईन फिरणार, टर्बाईननी जनरेटर फिरणार आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. ठीक आहे, क्लिअर. विथ दिस वी विल एंड दिस चॅप्टर. गो थ्रू युअर टेक्स्टबुक, व्हिडिओ पहा. काही डिफिकल्टीज असतील तर व्हिडिओसोबत तुमचे जे टेक्स्ट्स आहेत ट्राय टू कनेक्ट दॅट. ठीक आहे, विल मीट इन द नेक्स्ट सेशन जिथे आपण 7th चॅप्टर सुरू करूयात. थँक्यू.